आगामी कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा प्रभाग आरक्षण सोडत आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली असून मुख्याधिकारी सुहास जगताप व प्राधिकृत अधिकारी सायली सोलंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पारदर्शक सोडत प्रक्रियेला नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोडतीत एकूण 15 प्रभागांमधील 30 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून आरक्षणात सर्व प्रवर्गांचा समावेश आहे। अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, मागासवर्गीय नागरिक OBC तसेच सर्वसामान्य ओपन प्रवर्गांसाठी जागा राखीव करण्यात आल्या आहेत। यासोबतच महिला राखीव जागा पुरेशा प्रमाणात निश्चित करण्यात आल्या आहेत। या सोडतीसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल, नगर रचना विभागाचे अधिकारी अश्विनी पिंगळ, रश्मी प्रधान, रचना सहाय्यक किरण जोशी आदी उपस्थित होते। जाहीर आरक्षणावर हरकती आणि सूचना 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत। दरम्यान महिलांसाठी राखीव जागा आणि विविध प्रवर्गांसाठी आरक्षण असल्यामुळे नगरपालिकेत नेतृत्वाच्या नव्या संधी स्पष्ट दिसू लागल्या आहेत। कोपरगावच्या राजकारणात ही ऐतिहासिक घडामोड ठरली असून आगामी काळात या आरक्षणाचे परिणाम कसे दिसतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नगरपालिकेच्या कारभारात सर्व समाज घटकांचा सहभाग वाढणार असून शहरात नव्या नेतृत्वाची संधी खुली झाली आहे। कोपरगाव नगरपालिकेवर आलटून पालटून सत्तेचा ताबा असलेल्या आमदार काळे आणि कोल्हे यांच्या राजकीय प्रभावामुळे या आरक्षणाच्या परिणामांना विशेष महत्त्व मिळाले असून काही प्रभागांचे बालेकिल्ले राखीव झाल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून आता राजकीय रणनीतीत बदल दिसून येत आहे। कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य तर काही ठिकाणी नव्या गणितांची गणना सुरू झालेली दिसत होती। प्रतिनिधी मोबिन खान सह विशाल लोंढे, माय न्यूज कोपरगाव। अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने जे आपण राखीव ठेवलेले आहेत ते आहेत 8, 9, 11, 2 आणि 15। याच्यामध्ये आपण सोडतीने महिलांसाठी आरक्षण काढलं। त्याच्यामध्ये प्रभाग आरक्षित जे झालेले आहेत महिलांसाठी ते आहेत 8, 11 आणि 15। नंतर अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव होती तर ती अलॉट झालेली आहे प्रभाग क्रमांक 5 उतरत्या क्रमानुसार आपण लावलेले आहे लोकसंख्येच्या 2011 नुसार। नंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण आपल्याला उपलब्ध होते 9 प्रभाग, त्याच्यापैकी त्यांना आपल्याला डिक्लेअर करायचे होते 8 प्रभाग। तर ते 8 प्रभाग सोडतीद्वारे जे निश्चित केलेले आहेत ते आहेत 14, 12, 7, 10, 6, 13, 4 आणि 3। याच्यानंतर आपण महिलांसाठी आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जे सोडतीने काढलं त्याच्यामध्ये 4 जागा निश्चित केल्या। त्या जागा आहेत 4, 6, 3 आणि 12। हे 4 प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित असतील। याच्यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी एकूण जागा उरलेल्या होत्या 8 आणि त्या आपण डायरेक्ट थेट पद्धतीने दिलेल्या आहेत। तर सर्वसाधारण महिलांसाठी थेट पद्धतीने आपण जे प्रभाग निश्चित केलेले आहेत ते आहेत 1, 2, 5, 7, 9, 10, 13 आणि 14। आता तुम्हाला फक्त प्रभाग वाईज ज्या 2-2 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या एकदा सांगून देते। प्रभाग क्रमांक 1 साठी ज्या 2 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आहेत खुला महिला आणि खुला। प्रभाग क्रमांक 2 साठी ज्या 2 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आहेत अनुसूचित जाती आणि खुला महिला। 3 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला। 4 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला। 5 साठी अनुसूचित जमाती आणि खुला महिला। 6 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला। 7 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला।
8साठी अनुसूचित जाती महिला आणि खुला, 9साठी अनुसूचित जाती आणि खुला महिला, 10साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला, 11साठी अनुसूचित जाती महिला आणि खुला, 12साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला, 13साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला, 14साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला आणि 15साठी अनुसूचित जाती महिला आणि खुला. अशा आपण 30 जागासाठी आज जी सोडत काढलेली आहे त्याचं तुम्हाला आरक्षण मी आता नमूद केलेलं आहे. धन्यवाद. त्या 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत नगर परिषद कार्यालय निवडणूक विभाग या ठिकाणी आपल्याला नमूद करता येतील आणि आवश्यकता पडल्यास संबंधित ज्यांनी हरकत घेतलेली आहे त्यांना नोटीस देऊन सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना जी आहे ती 24 तारखेला प्रकाशित होईल आरक्षण प्रभाग रचनेचं.